जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. मृत्यूच्या रहस्याविषयी आपल्याशी आणखी काही बोलायचं आहे, खास करून धर्म आणि आत्महत्या. कारण हा प्रश्न धर्मामध्ये खूपदा विचारला जातो की आत्महत्या करणं याला धार्मिक दृष्टिकोनातून मान्यता आहे की नाही. काही देशांमध्ये आणि धर्मांमध्ये ही आत्महत्येला मान्यता दिली गेली आहे. आपल्या भारत देशामध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकन कंट्रीजमध्ये याला मान्यता दिलेली नाही आहे. आत्महत्या करणं हे धर्माच्या दृष्टीने पाप आहे, सामाजिक दृष्टीने तो गुन्हा आहे आणि राजकीय दृष्टीनेही तो गुन्हा आहे. तो कायदा जो काही धर्मांमध्ये आत्महत्येच्या बाजूने आहे तो चुकीचा आहे. कायदा करणाऱ्यांनाच आत्महत्या योग्य वाटत असणार म्हणून असा कायदा बनवला गेला. खरं तर कोणालाही आपलं कर्म, नैसर्गिक कर्म आपल्या हातात घेण्याची अशी काही जबाबदारी नाही आहे आणि ती निसर्गाची जबाबदारी आहे. कोणी आपल्या हातात ती जबाबदारी नाही घेऊ शकत. काळच ते करतो. आयुष्य कर्म जे घेऊन आलेले असतात ते पूर्ण करावंच लागतं. आणि दरवेळेला असं अचूक घडत नाही की आत्महत्या करणाऱ्याला त्यात यश मिळेल. तर असा गुन्हा करणं, कायद्याने हा गुन्हा ठरवला, मानला तरच एक दिवस असा येईल की आत्महत्या करायला लोक घाबरतील. बरेच लोक यासाठी घाबरतात की आपण मेलो नाही आणि पकडले गेलो तर आपलं काय होईल मग. बघा, खरं तर हा खूप मोठा असा गुन्हा आहे. धर्मात, काही धर्मात असंही विचारलं जातं की धर्माच्या नावाने आपलं अन्न पाणी सगळं काही त्यागून भगवंतात लीन होण्यासाठी मृत्यूला आनंदाने कवटाळायचं. मग ही काय आत्महत्या नाही आहे का? आणि असं तर धर्मांमध्ये वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स असतात. धर्माच्या हिशोबाने ते म्हणतात की नाही, हे गरजेचं आहे. याचं असं आहे की बऱ्याचदा अशी परिस्थिती उद्भवते माणसावर की मृत्यू जवळ आलेला आहे, मरणारच असतो. अशा वेळी भयंकर मृत्यूच्या वेदनेत मरणं, अत्यंतिक शारीरिक पीडा सहन करत, अनंत यातना सोसत ते मरण मागच्या अनेक दिवसांपासूनच असा मृत्यू जवळ येतो. पण त्यापेक्षा हे बरं की भगवंतात, धर्मात किंवा मंत्र जपात कशा तरी तल्लीन व्हायचं आणि मरणाला अगदी प्रेमाने कवटाळायचं. म्हणून अन्न पाण्याचा त्याग करणं याला संथारा म्हणतात. तर असे दोन व्ह्यू पॉईंट्स आहेत. मग कोणी याला आत्महत्या म्हणतात, कोणी याला धार्मिक विधी म्हणतात, ज्यामुळे मृत्यू सुरळीत होतो. प्रत्येकजण आपापल्या व्ह्यू पॉईंटने विचार करतं. पण हे मात्र चुकीचं आहे की जे धर्माच्या नावाने भांडणतंटे करतात, आतल्या आत सुडाने लढत राहतात. बघा, कुठलाही धर्मावरून भांडण करा म्हणत नाही म्हणत कुठला धर्माच्या जागीच राहायला हवा. धर्मात शांती असते, समता असते, कुणालाही किंचित मात्र दुःख होऊ नये, त्याला धर्म म्हटलं जातं. खरं तर जो धर्माच्या रक्षणासाठी कुणाला दुःख द्या, मारून टाका असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. ती रीतच चुकीची आहे आणि
धर्माची रक्षा करण्याचे कित्येक मार्ग आहेत. आपलं असं बोलणं असावं, वर्तन असं असावं किंवा असा आपला प्रभाव पडावा की जो बघून आपलं बोलणं ऐकून समोरचा माणूस धार्मिक बनेल. प्रत्येक धर्मात असं म्हटलं आहे की कुणालाही दुःख देऊ नका. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. कोणताच धर्म असं शिकवत नाही. इथे आज कलियुगामध्ये ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण धर्माच्या नावाखाली भांडण करतो. धर्म असं नाही शिकवत. धर्म तर लहानच्या मुंगीलाही आपल्याकडून दुःख होऊ नये, तेवढी सुद्धा हिंसा होऊ नये असंच शिकवतो. कोणताही भगवंत, कोणताही खुदा, कोणी राम, कोणी कृष्ण असं कधीच सांगत नाही की आपल्या धर्मासाठी, आपल्या संप्रदायासाठी, आपल्या भगवानांसाठी मोठमोठे बॉम्ब स्फोट करा, धर्मयुद्ध करा, आत्मघाती स्फोट करा. हे बरोबर नाही आहे. तुम्ही तर मरालच, शिवाय इतरांनाही घेऊन मराल. आणि मग प्रश्न असा आहे की बाबा तुमच्या धर्मात अशी काही पद्धत नाही की तुमच्या धर्माचा प्रभाव समोरच्यावर शांतपणे पाडू शकाल. समृद्धीने कुठलंही वैर न बाळगता हे नाही होऊ शकत का? जर नसेल ना तर गप्प बसा, शांत राहा, पण कोणालाही भडकवू नका. आपल्यातला अधर्म हे सगळं करायला प्रवृत्त करत असतो, करायला लावतो. आणि या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. कित्येक धर्मात असंही होतं की अगदी उच्च विचारांचे साधू संत असतात, तेही आत्महत्या करतात. एक खूप मोठे साधू होते, त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण त्यांचं मेंटल डिप्रेशन होतं. रेल्वेच्या रुळावर जीव देऊन आत्महत्या केली त्यांनी. म्हणजे याचं कारण मेंटल डिप्रेशन, ज्यावर ताबा न मिळवल्याने त्यांनी हे केलं. म्हणजे किती कमनशीब. सर्वसंग परित्याग करून आत्म्याच्या शोधार्थ परमसुख प्राप्त करण्यासाठी निघालेलेही अत्यंत अशांत असतात, ज्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागते. एका साध्वीच्या बाबतीत हे घडलं होतं. त्या साध्वीने स्वतःच सांगितलं होतं आम्हाला. तिची 6 अध्यायी होती, तिने आत्महत्या केली होती. ती त्यांची मैत्रीण होती, खूप छान जवळची होती. तिची 6 अध्यायी होत्या. दोन्ही साध्वी स्त्रिया अगदी तरुण होत्या, अगदी युवा ऐन तारुण्यात होत्या. तर तिने आपल्या खोलीमध्ये पंख्याला साडी बांधून आत्महत्या केली होती. फास लावून घेतला. खोली बंद होती आणि आतून कडी नाही घातली, फक्त बंद केला. रात्री तिने हे केलं. सकाळी तिची जी 6 अध्यायी जी मैत्रीण होती ती सगळ्यात आधी आपल्या मैत्रिणीला भेटायला त्या खोलीतून आत आली. आणि आल्या आल्या तिने काय बघितलं तर ती फासावर लटकतीये, आत्महत्या केली आहे तिने. तर ते बघून ती इतकी घाबरली, तिला मानसिक त्रास झाला आणि ती फारच नैराश्येत गेली. ज्या मैत्रिणीने तिच्या कोणत्या कारणास्तव तिने आत्महत्या केली असावी, म्हणजे नक्कीच यात काहीतरी काळबेरं असावं की तिच्यावर कोणी अत्याचार केला असावा अशी तिला शंका आली आणि म्हणूनच तिने आत्महत्या केली असावी. त्यामुळे ती खूप घाबरली या विचाराने की ती कसंही आणि काहीही करून तिथून बाहेर पडली. आणि तिला एका दादा भगवानांच्या भक्ताने सांगितलं की चल तू दादा भगवानांकडे, तुझी मानसिक स्थिती सुधारेल, शांती लाभेल. मग ती आली दादा भगवानांकडे. तिला दादाजींनी ज्ञान दिलं.
तिला खूप शांती लाभली. आता तर मोठी अनेक वर्ष उलटली आहेत, मोठ्या हिमतीने राहते, आपलं कार्य करते. पण साधू समाजातही असं घडतंय, आत्महत्या करताय. ते खूप मोठे उपदेशक होते. हजारो लाखो लोक त्यांचा उपदेश ऐकायला यायचे धर्माचा, आणि काय कारण होतं काही कळलं नाही, पण त्यांनीही आत्महत्या केली. आणि खरं तर धर्म तुम्हाला तिथे घेऊन जातो जिथे सगळ्या दुःखातून मुक्ती मिळते. मग अशी कोणती दुःख येतात की आत्महत्या करावी लागते? म्हणजे याचा अर्थ असा की आपण खऱ्या धर्माच्या खऱ्या रस्त्यावरून चालत नाही, काहीतरी चुकतंय आणि काही चुकीचे समज असतील जे काढून योग्य मार्गावर चाललं पाहिजे. धर्म तर सांगतो काहीही करा पण आत्महत्या कधीच करू नका. एकदा का आत्महत्या केली तर 7 जन्मापर्यंत आत्महत्या करण्याजोगी परिस्थिती निर्माण होत राहील. असं करताना जेव्हा शरीर मरण पावतं तेव्हा त्याच्याबरोबर जे आपल्या शेवटच्या क्षणी जे मनात, बुद्धीत, चित्तात, अहंकारात जे असतं ते सगळं आत्म्याबरोबर जातं. तेच आत्महत्या करते वेळी भयंकर भारी संस्कार घेऊन जातो. भयंकर वेदना, भयंकर संताप, मानसिक अशांती हे सगळं घेऊन जातो आपण. आणि ते व्हायब्रेशन्स जे असतात ते त्या माणसाला कित्येक जन्म सोडत नाहीत. 7 जन्मापर्यंत म्हणतात ना आत्महत्या करावी लागते एकदा का आत्महत्या केली तर. म्हणजे समजा एखादा बॉल आहे, त्या बॉलला जर आपण खाली असं फेकलं तर बॉलचे टप्पे पुन्हा 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 पडतात आणि पडत हळूहळू थांबतात. पण एकदा बॉल खाली पडला तरी त्याचे टप्पे पडतातच, बरेच टप्पे पडतात. त्याचप्रमाणे एकदा आत्महत्या केली तर ती तशी आत्महत्या दुसऱ्या जन्मात, तिसऱ्या जन्मात, टप्प्याटप्प्यांप्रमाणे 7 जन्मानंतर अंत होतो त्याचा. शेवटच्या जन्मात जेव्हा शेवटचा टप्पा असतो तेव्हा त्याचा परिणाम वेगळा होतो. त्यावेळी त्याचा मृत्यू आत्महत्येने होतो, पण आतून भोगवट्याचं प्रमाण कमी असतं जेवढं ते पहिल्या टप्प्यात असतं. म्हणजे अशा टप्प्यांमधून कळतं की याला असे किती जन्मांपासून हा आत्महत्या करत आलाय. ते खूप उच्च पराकोटीचे ज्ञानी असतात, ते हे सांगू शकतात. या टप्प्यांचा हिशोब असा आहे की 3ऱ्या किंवा 4थ्या टप्प्याचा जो हाय पॉईंट येतो आणि मग ग्राफ खाली उतरतो आणि 7व्या वेळी समाप्त होतो. एका ताईचं सांगते, अगदीच ती 20-21 वर्षांची मुलगी असेल. ती भगवंताची खूपच भक्त होती. देवाची मूर्ती सतत स्वतःजवळ ठेवायची, भक्ती करायची, श्रद्धाळू होती ती. एकदा असं झालं की अगदी घाईत भगवंताजवळ भक्तीने दिवा लावून आरती करायची वेळ होती. घाईने बाहेर जायचं होतं. घरात एकटीच होती, बाकीचे निघून गेली. ती एकटीच घाईने देवाजवळ दिवा लावायला गेली उतावीळपणाने, आणि दिवा लावताना तेवढ्यात तिथेच तिला ठेच लागली आणि धक्क्याने देवाची मूर्ती खाली पडली ती, आणि देवाच्या मूर्तीचा चेहरा भंगला आणि 2 तुकडे झाले. याचा तिला इतका शॉक बसला की हे माझं दैवत, माझा देव, माझ्या नवऱ्यापेक्षाही तो माझ्यासाठी अधिक आहे. तिची देवावर श्रद्धा होती, भक्ती होती, आणि तिला एवढा शॉक बसला की मी किती मोठं पाप केलं, माझ्याकडून किती मोठी चूक झाली. तर ती ते सहन करू शकली नाही. घरात कोणी नव्हतं म्हणून तिने विष प्यायलं आणि ती बेशुद्ध पडली.
घरी सगळे परत आले आणि बघतात तर तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, मग ट्रीटमेंट केली, पण ती काही वाचली नाही. त्यावेळी ती तर सगळ्यांना सांगत होती की मला काहीच त्रास होत नाही, मला काही दुःख नाही आहे. ज्या देवाचा मी गुन्हा केला आहे, मी त्यावर खूप पश्चाताप करते आणि मला हा आनंद होतोय की मी हा देह सोडून त्याच देवाकडे जाणार आहे. अशा पद्धतीने समतेत राहून भगवंताचं नाव घेत देह सोडला तिने. तेव्हा असं सांगण्यात आलं की हा तिचा शेवटचा टप्पा होता. तर अशा पद्धतीने त्याचा दोष प्रत्येक जन्मात कमी होत जातो आणि त्यावरून आपल्याला समजतं की कोणत्या टप्प्यावर हे आहे. तसं एकदा जरी घडलं तरी पुन्हा वारंवार ते घडत जातं. एखाद्याला दारूचं व्यसन असेल, ड्रग्सचं व्यसन असेल, तर तेही 7 जन्मापर्यंत त्याचे टप्पे कॅरी फॉरवर्ड होतात. पण जर याच जन्मात तुमचं व्यसन सुटलं तर पुढच्या जन्मांमध्ये तसं घडत नाही. पण याच जन्मात तुमचा पिण्याच्या व्यसनातच मृत्यू झाला तर समजायचं 7 जन्मापर्यंत हा टप्पा असाच राहणार. आणि अशाच प्रकारे एखाद्याचं वाईट चारित्र्य असतं तेव्हाही अशाच प्रकारे 7 जन्म चारित्र्य हनन होत राहतं. 7 जन्म वाईट चारित्र्याची जातात. पण जर याच जन्मात सावरला, जोवर आपण जिवंत आहोत, आत्मा आहे आणि आपण पुन्हा शुद्ध झालो, सुधारलो, सगळ्या वाईट मार्गांवरून मागे फिरलो, तर इथेच त्याचा अंत होतो. आता अशा आत्महत्या कोण करतं, तर ते ज्यांना जगण्याचा उबग आलेला आहे आणि कुठेही ते आपलं मन ते रमवू शकत नाहीत आणि कशातच त्यांना जगण्याची आशा वाटत नाही, तर असे लोक आत्महत्या करतात. नाही तर उगाच तर कोणी करत नाही. ज्याला संसारामध्ये थोडी तरी रुची आहे तो आत्महत्या नाही करू शकत. जो इंटॉक्सिकेटेड आहे, चरस, गांजा, दारू वगैरे पितो, तो आत्महत्या करू शकतो, कारण त्याला या सगळ्या गोष्टींचा उबग येतो आणि त्याचं डोकं ठिकाणावर राहत नाही. अस्थिर असतो तो विचारच करू शकत नाही की जीवनात काय करायला हवं आणि काय करता कामा नये, कोणती गोष्ट हिताची आहे, कोणती अहितकारी आहे, असा विचार करण्याची त्याची शक्तीच नष्ट होते. त्यामुळे हे सगळे असे आत्महत्या करतात. तर हे खूप वाईट आहे. आत्महत्या करणं ही फार वाईट गोष्ट आहे. दुसऱ्यांचा घात करणारा शेवटी स्वतःचाही घात करतो आणि अशी आत्महत्या करूनच त्याला मरण येतं. जसं हिटलरने कित्येक लोकांना मारून टाकलं विश्वयुद्धात, पण शेवटी असा प्रसंग आला की स्वतःला त्याला आत्महत्या करावी लागली. आपल्या इतिहासातही राजा महाराजा सुद्धा म्हणतात ना की हिरा खाऊन गिळून आत्महत्या करायचे. जेव्हा हार व्हायची तेव्हा कित्येक स्त्रिया आपली अब्रू वाचवण्यासाठी आत्महत्या करतात. म्हणजे हे सगळं सुटत नाही. 7 जन्म त्याचा परिणाम भोगावा लागतो. आता ही सगळी कर्माचीच गती आहे, यापुढे कोणाचंच काही चालत नाही. म्हणून अशा कर्मगतीतून बाहेर पडण्यासाठी एक सच्ची समज, सच्च ज्ञान जर असेल तरच आपण या सगळ्या मानसिक अज्ञानातून बाहेर पडू शकतो. मानसिक तणावातून सुटका होऊ शकते, आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो. तर बघा, आत्महत्या करणं हे आपल्या हिंदू धर्मात मोठं पाप मानलं जातं आणि 7 जन्म ते करणं भाग पडतं असं म्हणतात.
हे कोणाच्याही हातात नाही आहे आणि जगणं मरणं निसर्ग नियमाप्रमाणे होतं. समजतंय का हे? नाहीतर खूप लोक समोरच्याला इतकं टॉर्चर करतात की ज्यामुळे समोरचा माणूस आत्महत्या करून मोकळा होतो. अशा प्रकारे आत्महत्येची बळी ठरलेली जी व्यक्ती आहे ती मोठं वैर बांधते समोरच्याशी. ते सोडत नाही. समोरच्याला कित्येक जन्म ती व्यक्ती मारते, खून करते, आत्महत्या करायला भाग पाडते. तर या सगळ्यामधून बाहेर पडायला हवं. अशी आत्महत्या स्वतःही कधी करू नका आणि इतरांनाही करायला लावू नका. आता आजच एक किस्सा आम्ही ऐकला. अगदी लहान गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये काहीतरी बोलाचाली झाली. 15 दिवस आधीच नवऱ्याने आपल्या बायकोला नवीन घर घेऊन दिलं होतं. सासूपासून वेगळा संसार थाटून दिला. नवीन फर्निचर होणार होतं. सगळं संपवायचं काम असं ठरलं आणि बायको म्हणाली की मला आता माहेरी जायचं आहे. तर नवऱ्याने रागावूनच विचारलं की ही माहेरी जायची वेळ आहे का? घरात इतकं काम चालू आहे, फर्निचरचं काम चालू आहे आपलं, आणि तू आत्ता जाऊन कसं बरं चालेल? हे सगळं कसं होणार? मग हे सगळं संपू दे, मग नंतर जा ना तू, मग बस. झालं तेवढंच तिला इतकं लागलं, इतकं वाईट वाटलं की तिने आपल्या अंगावर रॉकेल ओतलं, मुलीच्या अंगावरही ओतलं, कडेवर मुलीला घेतलं आणि जळवून घेतलं आणि मरून गेली. सांगा मला आता काय बोलायचं याच्यावर? किती क्षुल्लक गोष्ट आणि बघा काय झालं. किती असमंजसपणा आहे. तर असे भावनावश होतात. काही गोष्टी अशा येतात जीवनामध्ये, त्यामुळे माणूस खूप इमोशनल होतो, एक्स्ट्रीम इमोशनल होतो आणि विचारशक्ती गमावून बसतो. अहंकाराला खूप मोठी ठेच लागते. मग मरणं किंवा मारण्याची तर ताकद नसते, म्हणून मग मरायलाच प्रवृत्त होतो आणि आत्महत्या करतो. म्हणून जर कधीही असा काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळी थांबून 2 मिनटं शांतपणे विचार करा. निगेटिव्ह आज जे चालू आहे ते 2 मिनटं पॉझिटिव्ह तर करून बघा. किती फरक पडेल. निगेटिव्ह शक्तीपेक्षा पॉझिटिव्हिटीमध्ये अधिक ताकद आहे. आपण पॉझिटिव्ह शक्तीची मदतच घेत नाही. ती आपल्या मनात तेवढीच भरलेली असते, पण आपल्याला तिची आठवणच येत नाही. आपल्या अंतरंगातही स्वयं परमात्मा असतो. अरे स्वतःच परमात्मा आहात, मग परमात्म्यावर अशी वेळ यावी आत्महत्या करण्याची? किती उलटं चाललंय हे. किती आपल्या जागेवरून उठून परक्याच्या ठिकाणी जाऊन बसलोय. आपल्या अंतरंगातल्या परमात्म्याला स्मरून जर शक्ती मागितली तर हवी तेवढी शक्ती मिळेल. आत्महत्या करणं तर दूर, उलट मिळालेल्या शक्तीने हसत हसत संकटाला पार कराल आणि या आत्महत्येच्या भयंकर अशा कर्मातून, पापातून कायमची सुटका होईल. जय सच्चिदानंद.